ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। मैं डॉक्टर दीप्ति भास्कर बच्छाव, मैं एक्ट्स ऑटिज्म चिल्ड्रन सेंटर फॉर थेरेपी एंड स्कूलिंग उसकी डायरेक्टर हूँ। एंड दिस इज़ माय हस्बैंड नीलेश, ही इज़ द डायरेक्टर टू। तो हम लोगों ने ये फाउंडेशन 2016 में शुरू किया था, रजिस्टर किया था, लेकिन उसका अभी स्टार्ट अभी हो रहा है। तो ये सेंटर स्पेशल बच्चों के लिए होगा जहाँ पे ऑटिज़म स्पेक्ट्रम के बच्चे होंगे। और वी आर गोइंग, हम लोग स्पीच थेरेपी, ऑक्यूपेशनल थेरेपी, हाइड्रोथेरेपी, रेमेडियल थेरेपी, ऐसे थेरेपीज़ यहाँ पे प्रोवाइड करने वाले हैं। और सब स्पेशलिस्ट आके वो थेरेपीज़ लेंगे। हमारे पास पैनल पे सारे डॉक्टर्स हैं, मोस्टली ऑल स्पेशलिस्ट्स। एंड फिर मेन ये होगा कि हम लोग बाहर भी बच्चों को लेके जाने वाले हैं। आउटडोर जो विजिट्स होने वाले हैं वो ज़्यादा होंगे। स्कूल में यहाँ पे बच्चे 2-3 दिन रहेंगे और 3 दिन बाहर आउटडोर सोशलाइज होने के लिए वहाँ पे लेके जाएंगे हम उनको। कितने बच्चे अभी आपके? अभी तो जस्ट शुरुआत है, तो वी डोंट नो हाउ मेनी, कितने बच्चे आएंगे। अभी इनॉग्रेशन के बाद विल सी कितने बच्चे आएंगे। यहाँ कितने बच्चों की कैपेसिटी है? 30। कैसे क्लास होने वाली है, क्या सिखाएंगे उनको? स्पेशल एजुकेशन, अभी स्पेशल बच्चे हैं, मतलब वो एक तो लाइक मेरा बेटा है विवानी, वो 13 साल का है, तो वो बात नहीं करता है बट वो सब समझता है। तो ऐसे बच्चों के लिए कोई बच्चे रहते हैं जो स्पेक्ट्रम है, उसके मतलब हर एक बच्चा अलग अलग उसके क्वालिटीज़ रहेंगे और अलग अलग उनके सिम्टम्स और साइंस रहेंगे। तो उस हिसाब से हमें वो प्रोग्राम करके फिर उनका सब देखना पड़ेगा कि उनको क्या चाहिए, उसके हिसाब से वो एजुकेटर्स उन पे काम करेंगे यहाँ पे। कुछ फीस स्ट्रक्चर क्या होगा, कैसे होगा, क्या होगा कुछ फीस स्ट्रक्चर वगैरह? फीस स्ट्रक्चर तो जो बच्चों, मतलब जो पेरेंट्स अफोर्डिंग है वो पे करेंगे, और जो पेरेंट्स अफोर्ड नहीं कर सकते उनके लिए हम फ्री सर्विस देने वाले हैं। सो इट्स गोइंग टू बी ओपन फॉर ऑल। ऐसे नहीं है कि बस जो दे सकते उनके लिए नहीं है, सबके लिए फ्री होगा। माझं नाव निलेश शिवराम वर्लेकर, हा माझा मुलगा विवांश निलेश वर्लेकर आणि माझी मिसेस दीप्ती बच्छाव। आम्ही 2016 साली ॲक्ट्स हे NGO स्थापन केलं होतं या उद्देशाने की स्पेशल मुले ते मेजरली ऑटिझम स्पेक्ट्रमच्या अंडरमध्ये मुलांसाठी काहीतरी कार्य करावं यासाठी त्याची स्थापना केली होती। आणि त्या उद्देशाने आता हे ऑटिझम स्कूल आम्ही साकारलेलं आहे। आणि याचा मेन उद्देश आहे की थेरपीज ॲट चॅरिटेबल पर्पज आणि मेजर आउटरीच, म्हणजे ऑटिस्टिक मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आणि अफोर्डेबल रेट्समध्ये थेरपीज उपलब्ध करण्यात यावे या उद्देशाने हे चालू करण्यात आले आहे। आम्ही जे विवान मोठा होत असताना जे प्रॉब्लेम्स आम्हाला आले होते ते इतर पेरेंट्सला येऊ नये किंवा त्यांना टॅकल करण्यासाठी काहीतरी एक सोयीस्कर इन्स्टिट्यूट वगैरे उपलब्ध व्हावं यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। नमस्कार, माझं नाव कृतिका पद्मनाभन आहे आणि मी एक सायकॉलॉजिस्ट आहे। त्याच्या आधी मी एक आई आहे आणि माझी एक मुलगी आहे जी 9 वर्षाची आहे, तिला ऑटिझम आहे। मी हे प्राऊडली का बोलते, कारण बऱ्याच पालकांना मी बघितलं आहे हे बोलताना की माझं मूल स्पेशल आहे। का एक प्राऊड जे आपण फील करायला पाहिजे की तो स्पेशल आहे, हे का नाही आपल्यामध्ये? आता विवान आहे माझ्या शेजारी, इतकं छान हसतोय, असं वाटतंय का आपल्याला की तो स्पेशल आहे? नाही। सो मला प्रायमरीली हे सांगायचं आहे की हे जे ऑसम किड्स आहे, इट्स अ DXN CSR इनिशिएटिव्ह। इथे कोलॅबोरेशन आहे बिटवीन सिफ, दॅट इज शून्यती इंटरनॅशनल फाउंडेशन, आणि ॲक्ट्स। सो ह्या 2 जे कोलॅबोरेशननी आम्ही करतोय तर हे आम्ही का करतोय? आता मुलांची तर गरज आहे, पण तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त पालकांना गरज आहे। त्रास किंवा स्ट्रेस जे आपण म्हणतो, तणाव, ते कोणाला जास्त असावं, या मुलांना की पालकांना?
पालकांना. सो आम्ही इथे जसं डॉक्टर दीप्ती आणि निलेश सर बोलले की इथे थेरपीज होतील, आउटडोर रिट्रीट्स होतील. आता 4 भिंतांमध्ये थेरपी केल्याने तुम्हाला काय वाटतं मूल एकदम व्यवस्थित होऊन जाईल का? नाही. त्यामुळे आमचा जो मेन हेतू किंवा आमचा जो मेन एक इंटेन्शन आहे या मुलांसाठी, त्यांना नॉर्मल वर्ल्डमध्ये जनरलायझेशन होण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाणार. नॅचरल सेटअप्समध्ये तुम्ही कुठेही कोणालाही बघितलं असेल, स्पेशल मुलाला नुसतं ओरडतात, बोलू नाही शकत, तेव्हा लगेच सगळे काय विचारतात, वेडा आहे का? किती हर्ट होऊ शकतं ते, किती त्रास होतो त्याच्यानी. आता आम्ही अवेअरनेस पण स्प्रेड करतो आणि त्यांच्यासाठी जे उपयोग होईल त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इंडिपेंडेंट करण्यासाठी, तो आमचा मेन हेतू आहे. ट्रीटमेंट काय दिली जाणार आहे याच्यामध्ये? काही वेगळ्या टेक्निक वापरल्या जात आहेत का की ज्याने तुम्ही या मुलांना हील करता? सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या मुलांना क्युअर नाही करू शकत किंवा जे तुम्ही वर्ड यूज केलं हील, दॅट इज नॉट पॉसिबल. वी आर ट्राईंग टू मॅनेज ऑटिझम. सो वी आर ट्राईंग टू हेल्प देम टू बिकम इंडिपेंडेंट इन लाईफ. पुढे जाऊन पेरेंट्स नेहमी असणार आहे का? आयुष्यभर आम्ही जिवंत असणार आहे का? नाही. पण त्यांना जे एक स्वावलंबी पैसे कमवण्याचा जो एक जे त्यांची केपेबिलिटी असते तेही आम्ही आणून देणार आहे का? त्यांचे जे स्ट्रेंथ्स आहेत त्याच्यावरती टॅप करणार आहे. सो युअर क्वेश्चन, जसं त्यांनी थेरपी सांगितले, बट ॲज आय सेड, बाहेर का घेऊन जावं गरजेचं आहे? जसं मी बोलले, 4 भिंतांमध्ये ते कसे राहतात त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की दुनियामध्ये जाऊन सगळ्यांशी इंटरॅक्ट करतात का? अल्टिमेटली सोशलायझेशन खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही मुलाला, नॉर्मल असू दे, स्पेशल असू दे. सो मी इथे ॲक्च्युली फुल टाईम या सेंटरला डेडिकेट करणार आहे, कारण माझा ऑलरेडी जो एक्सपिरियन्स आहे, मी 2 वर्ष एक NGO चालवलेला आहे आणि 1 सेंटरपासून ते 4 सेंटर झालं होतं. सो माय एक्सपिरियन्स विल हेल्प मी इन रनिंग दिस. या मुलांना जे एक होम अवे फ्रॉम होम, मी म्हणाले ना की पालकांना त्रास होतो खूप. सपोज तुम्हाला एक स्पेशल नीड मूल आहे, तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल का कुठेही सोडून दिलं तर? किंवा स्कूलमध्ये सुद्धा सोडून दिलं तर कम्फर्टेबल वाटेल का? नाही. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इज, आमच्या इथे CCTV ॲक्सेस आहे. वी विल बी गिविंग इट टू एव्हरी पेरेंट, जे प्रत्येक ठिकाणी नाही होत. सो दॅट इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर, जिथे पेरेंट्सलाही सिक्युअर फील होईल. मुलं किती वेळ तुमच्याकडे असणार आहे? काय? इट डिपेंड्स. काही पालकांना वाटतं की नाही मला 1च तास पाहिजे. आय हॅव सीन पेरेंट्स, नाही आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे, आम्हाला दोघांनाही काम करायचं आहे. दे विल फील सेफ, कारण तुम्ही जॉब जरी करताय, तुम्हाला CCTV ॲक्सेस मिळाल्यावर तुम्ही तुमच्या मुलाला कधीही बघू शकता, तर त्यांना तो त्रास नाही होणार की कुठे आहे मूल, काय करतोय. आणि जो एक प्रीमियम सेटअप आपण म्हणतो की वी फील दॅट आवर चिल्ड्रन आर सिक्युअर, ते इथे त्यांना फील होईल. आम्ही क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करत. सो एव्हरी थेरपीसाठी देर विल बी अ सिनियर स्टाफ, त्यांच्या खाली ट्रेनिंगसाठी असतील, प्लस व्हॉलेंटियर्स. आणि एक इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या सेंटरमध्ये, आम्ही आमच्यावरती डिपेंडन्सी किंवा जे एक पेरेंट्स म्हणतात की ठीक आहे तुम्ही पूर्ण दिवस सांभाळा आणि आम्ही मग घरी घेऊन जातो, असं नाही होणार. पालकांनाही ट्रेन केलं जाईल आणि हे खूप कमी ठिकाणी होतं. थेरपीमध्ये शक्यतो पेरेंट्सला नाही ठेवत, पण आम्ही पेरेंट्स समोर थेरपी करणार, जेणेकरून घरी जाऊन तुम्ही सांगा की थेरपिस्ट असणार आहे की पेरेंट्स, कोण असणार आहे? पेरेंट्स असणार आहे. सो पेरेंट्स ट्रेन जर झाले तर बेस्ट थेरपिस्ट ॲक्च्युली पेरेंट असतो, हे मी आई असून सांगू शकते. स्पेशल स्किल असणाऱ्या पालकांना सो मी पहिली गोष्ट हेच सांगेन, मी स्वतः आई आहे. मी जसं स्टार्ट केलं, मी बोलले की आय एम प्राऊड की माझी मुलगी आहे कर्तिशा, तिला ऑटिझम आहे, तुम्हीही ॲक्सेप्ट करा. मेन माझा मेसेज हाच आहे. तुम्ही ॲक्सेप्ट केलं तरच तुम्ही थेरपी द्याल, तरच तुम्ही स्पेशल नीड्स स्कूलला जाल, नाहीतर तुम्ही घरी ठेवाल तर त्या मुलामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही. सो माझा हाच एक मेसेज आहे सगळ्या पालकांसाठी. थँक्यू सो मच. नमस्ते, मेरा नाम नेश्का है एंड मेरा नाम ईशा है. हम लोग एटलिस स्किलटेक यूनिवर्सिटी से है, स्कूल ऑफ डिज़ाइन SD, विच इज़ लोकेटेड इन बॉम्बे. एंड हम लोगों का समर इंटर्नशिप था, तो हम लोगों को यहाँ पे 1.5 मंथ्स दिया था टू मेक अ ब्रांड आइडेंटिटी फॉर दिस ऑटिज़म सेंटर. तो हम लोगों ने थोड़ा रिसर्च किया, बिकॉज हम लोगों को ऑटिज़म के बारे में पता नहीं था ज़्यादा, और हमने ये भी नोटिस किया कि
बहुत से लोगों को ऑटिज़म के बारे में नहीं पता है। और जो भी सेंटर्स है वो बहुत एक टिपिकल वे में दिखाते हैं ऑटिज़म स्कूल्स को। और हमने ये भी नोटिस किया कि ऑटिज़म स्कूल और नॉर्मल जो स्कूल्स होते हैं वो बहुत अलग है। तो जैसे तुम नॉर्मल स्कूल को ब्रांडिंग करते हो, उसका कलर स्कीम डिसाइड करते हो, ऑटिज़म के स्कूल को वैसे नहीं करते थे। तो हम लोगों ने सोचा कि जो ये स्पेशल किड्स हैं उनको भी सेम ही ट्रीटमेंट और सेम ही एनवायरनमेंट मिलना चाहिए। तो हमने जो ब्रांड आइडेंटिटी बनाया है वो एक कंफर्टिंग और एक कामिंग प्लेस है हमारे स्टूडेंट्स के लिए। हम लोगों का मैस्कॉट है एक जिराफ जो कि ब्लू कलर का है, जो बेसिकली लाइटेड अप अवेयरनेस कैंपेन है ऑटिज़म का। तो ये हमने इसीलिए एक जिराफ को ब्लू कलर दिया क्योंकि नॉर्मली जिराफ येलो कलर का होता है, पर हमने इसको थोड़ा अलग बनाया है। तो जैसे कि निष्का ने कहा, बाकी स्कूल्स में यूजुअली बहुत ऐसा डल एनवायरनमेंट दिखाया जाता है ऑटिज़म के लिए। तो हमने सोचा कि ऐसा नहीं करना चाहिए, इनको भी बहुत अच्छे से, जैसे बच्चों को आने के बाद एक फ़न एनवायरनमेंट लगे, आने के बाद उनको कंफर्टेबल लगे कि हम भी स्कूल जाते हैं, बहुत इंटरेस्टिंग है ये स्कूल। तो हमने जिराफ को डिज़ाइन किया, मैंने उसको स्केच किया। तो जिराफ हमने इसलिए चूज़ किया क्योंकि जैसे जिराफ की हाइट बहुत लंबी होती है, उसका एक पॉइंट ऑफ व्यू बहुत अलग होता है नॉर्मल एनिमल से। तो इसीलिए जैसे कि ऑटिज़म में जो बच्चे हैं उनका भी पॉइंट ऑफ व्यू बहुत अलग होता है, वो बहुत डिफरेंट होते हैं। तो इसीलिए ये हमारा मैस्कॉट था। और हमारे जिराफ में अलग अलग कलर के स्पॉट्स है जो रिप्रेजेंट करते हैं ऑटिज़म एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर होता है, वो बहुत डाइवर्स है और बहुत यूनिक है, तो इसलिए हमने वो चूज़ किया। और लास्टली हम ये बोलना चाहेंगे कि जो हम देखते हैं वो ही हमको अट्रैक्ट करता है। हमारे मैस्कॉट का नाम गिनी है, तो हम लोगों ने ये नाम चूज़ किया बिकॉज वो इजी है बोलने को, और ऐसा कोई कॉम्प्लिकेटेड नाम नहीं होना चाहिए जो मतलब हार्ड हो बोलने को। तो हमने ऐसा नाम चूज़ किया और वही हम मतलब जो हम देखते हैं हमको वही पसंद आता है। तो इसलिए हम लोगों ने ये इंश्योर किया है कि पूरे स्कूल के थ्रू आउट वो मैस्कॉट हो। तो हमारे बोर्ड्स पे भी सब जगह है, तो उन बच्चों को भी घर जाने के बाद याद रहे कि हम गिन्नी के साथ स्कूल जाते हैं, वो हमारा ऐसे दोस्त है ऐसे। तो हम लोगों ने वो सब में बहुत हमारा थॉट प्रोसेस डाला है एंड हमें बहुत अच्छा लग रहा है क्योंकि ये सब हमको दिख रहा है कि हम लोगों ने जो काम किया, और हम फर्स्ट ईयर स्टूडेंट्स ही है, तो ये बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी थी हमारे लिए। थैंक यू। नमस्ते, माझं नाव डॉक्टर राजेश सवेरा आहे। मी एक सायकोथेरपिस्ट आणि आयुर्वेदा फिजिशियन आहे। हा जो इनिशिएटिव्ह आपण घेतला आहे की ऑसम किड्स, हा स्पेशल किड्ससाठी एक थेरपी सेंटर आपण ओपन केला आहे। हे DXN जी कंपनी आहे, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे मलेशियन बेस्ड इन हेल्थ अँड फूड सप्लिमेंट्स, त्या कंपनीच्या CSR इनिशिएटिव्ह अंडर हे केलेलं आहे। DXN आज एक लिस्टेड कंपनी इन मलेशियन स्टॉक एक्सचेंज, आणि माझे CSR हेड प्रतीक सर ह्यांनी ह्याच्यावर खूप काम केलं आहे। आमचं उद्देश असा आहे की असे थेरपी सेंटर्स आपण 100 पूर्ण इंडियामध्ये ओपन करावे, कारण शेवटी संस्कारांमुळेच मुलांचं आयुष्य आपण बदलू शकतो, आणि असे संस्कार वर्ग आपण इथं ओपन करू, ह्या शाळेचा एक एक्झाम्पल म्हणून आम्ही सेट करतोय, आणि फ्युचर बघू कसं होतं। Hello everyone, my name is Pratik. I am from Shunyate International Foundation. Today on 14 July, we are happy to announce inauguration of Awesome Kids Center, which is for special child. So our intention is to treat every child specially. So special child, for a special child, we are coming up with the premium center where it is accessible for every kid. When a kid enters to our center, he should feel specially. So that is our intention, and from Shunyate International Foundation, we are coming up with the more centers, and under our CSR activities, we are not only concentrating on kids, we also have a special wing for women, we have a wing for farmers, and for our women empowerment, our empowerment program is to bring women with a better life, and for farmers a better life. Thank you. So inauguration क्या कोण थे आज? दी इनॉग्रेशन जे केलं ते ॲक्च्युली डॉक्टर दीप्ती ह्यांचे मम्मी आणि पप्पा होते, त्यांच्या हस्ते केलं। कारण शेवटी आईवडिलांचं एकच स्वप्न असतं की आपला मुलांचं काहीतरी चांगलं व्हावं, याच उद्देशाने ती एक परंपरा चालू आहे। आईवडिलांनी बघितला त्यांची मुलगी चांगली सेटल झाली आहे, आणि तिची मुलगी आपल्या मुलासाठी सुद्धा काय करते,
ओके